चला तर सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन आले तर वैभव. पहिला चेंडू आपण पाहतोय नक्कीच लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतमध्ये आतली कडा लागते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सिंगल धाव आली आहे. एका धावेने सिंगल धावेने संघाचं खातं देखील ओपन केलं जातंय. श्री गणेशा केला गेलाय. पहिले चेंडूवर एक धाव आली. पुन्हा एकदा वैभव पुढे सरसावत फुल टॉस करून घेतला आणि अगदी आपण पाहतोय ऑन साईडला उडवलाय. अराउंड द कार्पेट त्या ठिकाणी मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक आलेत. वाईटिश लॉंग ऑनला चेंडू उचलून फील्ड केला जाईल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एकच धाव आली. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल कारण की थोडेसे दूरवर होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आले आणि उचलून फेक देखील केली गेली. अचूक थ्रो देखील पाहायला मिळाला. त्यानंतर एक धाव कंप्लीट केली गेली आणि धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय दोन्ही चेंडू आणि दोन धावा. पुढे सरसावत नक्कीच आले होते फलंदाज, मात्र आपण पाहिलं असेल हवं तसं बॅटवर चेंडू आला नव्हता. लोवर फुल टॉस चेंडू होता. ऑफ साईडला खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. उचलून फेक केला जाईल. अगदी आपण पाहिलं ना तिन्ही चेंडूंचा जर विचार केला तर एक एकच धाव आले आणि इथून आपण पाहिलं असेल पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही गोलंदाजी अशा प्रकारचे होणं हे एक जमीची बाजू असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकरिता. पुन्हा वैभव आता पुन्हा स्टेप आउट केलाय. सरळ उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला होते. लॉंग ऑन पर्यंत धावत गेले. उचलून फेक केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. नक्कीच दोन धावा पळून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. रन आपण पाहिलं असेल 40+ असताना देखील या प्रकारचं स्टॅमिना आणि त्याच प्रकारे दोन्ही धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या आपण आता पाहतोय 5. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या पाहतोय 5 या अंकावर. क्षेत्ररक्षक सुद्धा अप्रतिम राहिलं होतं. त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑफ वरून गेलेत लॉंग ऑन पर्यंत. पुन्हा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी तू मे चालू आहे. मात्र आपण पाहतोय दोन्ही गाड्या एकाच रुलावर आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावर आल्यावर ऍक्सिडेंट तर नक्कीच होणार आणि तेच होताना आपण पाहतोय पहिलं विकेट मैदानाच्या आतमध्ये. अजित बॅक टू द डगआउट. असेल तर कॉलिंग चुकीची होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तू मेमे दोन्ही फलंदाजांमध्ये झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट आली. नवीन फलंदाज आले तर मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहतोय मिडॉनला आहेत. क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं जाते. मात्र या आधीच्या चेंडूवर देखील आपण पाहिलं असेल ना तर या क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी फील्ड देखील केला होता मात्र थोडासा वाईड आला होता आणि यावेळेस सुद्धा त्याच प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालं. चला स्पीडअप करा.
आणि आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावर. महेश गोलंदाज आले आले आपण पाहतोय ओव्हर बिच चेंडू होता, त्याला भिरकावून दिला अगदी लॉंग सॉरी ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरनं जाईल. 6 धावांसाठी आलाय षटकार. आपण पाहायला गेलं तर खूप सारा वेळ आता आपण पाहतोय झालेला आहे. इथून पुढे सामने देखील अजून खेळवायचे आहेत. तर कमिटीचा असा निर्णय आहे की या पुढील सामने 3 षटकांचे असतील. हा सामना 4 षटकांचाच आहे. या पुढील सामने तर षटकार आलाय नक्कीच. ओव्हर बी चेंडू होता आणि त्याला आपण पाहिलं असेल तर पुरेपूर फायदा उचलला गेलाय. फलंदाज मच्छिंद्र यांच्या बॅटमधनं षटकार देखील आलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 12 या अंकावर. पुन्हा महेश सज्ज झालेत. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता, मात्र यावेळेस मिस टाइम शॉट. यष्टीरक्षक स्वतः येतील डाऊन द बॉल आणि झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मच्छिंद्र बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल तर चपळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू यावेळेस चेंडूवर बोटं फिरवली होती. मिस टाइम शॉट होता आणि यष्टीरक्षकाने जी संधी निर्माण झाली होती त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत असताना आपण पाहिलं मच्छिंद्र षटकार आल्यानंतर लगेचच डगआउटच्या आसरेला परतताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज आलेत हसमुख. कमबॅक केलं गेलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण गोलंदाज आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार देखील आला होता. त्यानंतरचा हा चेंडू देखील त्याच आपण पाहिलं सर लेंथ लाईनवर होता, मात्र स्लोवर वन चेंडू होता. मिस टाइम शॉट आणि त्याच्यानंतर विकेट देखील आली आहे. पुन्हा एकदा महेश शॉटम बॉल करण्याचा प्रयत्न होता. अगदी अलाउंड द कार्पेट जाईल डीप स्क्वेअर लेगला चुकी घडली. त्याच्यानंतर बॅकअप सुद्धा येत असताना आपण पाहतोय अप्रतिमरित्या मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षक होते पुढे आले. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल तर थोडीशी मिसफील्ड झाली त्यांच्याकडनं, मात्र बॅकअप देत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांचं कौतुक करावं लागेल. अवघ्या 2 धावा नक्कीच रोखल्या गेल्या, कारण 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून देखील पूर्ण केल्या होत्या. पुन्हा सज्ज झालेत महेश. षटकार आल्यानंतर कमबॅक केलंय या गोलंदाजाने नक्कीच. पण आपण पाहिलं असेल षटकार आल्यानंतर थोडंसं दबाव भरपूर वेळेला आपण पाहिला असेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी आणि डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक येथील उचलून फेक करतील. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 16 या अंकावर. अगदी षटकार आल्यानंतर हा फलंदाज ज्या वेळेस आला ना त्यावेळेस आपण पाहिलं असेल तर प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा आल्या डबल. दोन्ही चेंडू 2 चेंडू फेस केले आणि दोन्ही चेंडूवर आपण पाहिलं तर 2-2 धावा आल्यात. पुन्हा एकदा आता नक्कीच उडावला. ऑफ साइडला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रयत्न करतील. चेंडू गेला 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय चौकार. ओव्हरबिच चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टेपला होता. तो चेंडू ओळखला आणि त्याच प्रकारचा फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार देखील आला. धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावर. 20 धावा आल्यात. नंतर पुन्हा आता पाहतोय महेश थोडेसे महागडे ठरले या षटकामध्ये आपण पाहिलं तर. शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला विरकावून दिलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, यावेळेस चूक होणार नाहीये आणि झेल स्वीकारली जाईल. अजून एक विकेटचं बदन. हसमुख बॅक टू द डगआउट.
शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं आपण पाहिलं असेल तर एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय, जास्त वेळ खर्च करू नका. प्रत्येक विकेट गेल्यानंतर किंवा प्रत्येक षटकानंतर एकत्रित येऊ नका, कारण एकंदरीत आपल्याला अजून भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत म्हणून सहकार्याची अपेक्षा आहे. पण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय 20 या अंकावर. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 6 आणि हा षटक आपण जर पाहिलं ना तर या षटकामध्ये धावा आल्यात 14. नवीन फलंदाज आलेत गुरु. नवीन गोलंदाज जुनेद. गोलंदाजी मार्गवर आता पाहतोय जुनेद यांना, तर इथून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. नक्कीच या षटकामध्ये धावा देखील आल्या होत्या 14, मात्र ज्याच्या बॅटमधनं धावा आल्या तोच फलंदाज डगआउटच्या आसरेला परतताना देखील आपण पाहिलं. चला स्पीडअप करा ना, जास्त वेळ खर्च करू नका. चला सुरुवात करा पंच. फलंदाज आपण पाहतोय आता दिनेश, जे ओपनिंग जोडीमध्ये आले होते ते दिनेश आता स्ट्राईक एंडला असतील. पुढे सरसफत खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं असेल तर खूप सारा ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टेपला गेला होता, लगेच पंचांनी दंडित देखील केलं गेलंय. दिशाहीन चेंडूने संघ या षटकाची सुरुवात देखील आपण पाहतोय. अगदी धावसंख्या पाहतोय 21 या अंकावर. जुनेद गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहिलं असेल ना लेंथ तर अप्रतिम होती, मात्र लाईन जास्तच भरकडलेत आणि त्याच्यानंतर पंचांनी दिशाहीन देखील दिला गेलाय. पुढील चेंडू जागा बनवून केलाय पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. परफेक्ट दोघांमधला गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय आउटफिट थोडीशी खराब आहे. त्याच्यानंतर चेंडू स्लो देखील झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडलंय त्या ठिकाणी. दोन धावा बनवून पूर्ण केल्या गेल्या आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी काय घडलंय हे पंच नक्कीच डिसिजन कळवतील. यस बाद असेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेत दिनेश. नवीन फलंदाज आले तर मैदानाच्या आतमध्ये सुहास. सुहास आले जुनेद गोलंदाजी मार्गवर आपण पाहतो पुन्हा एकदा. आता मात्र आपण पाहतोय फलंदाजी करिता लेफ्ट हँडेड फलंदाज असेल गुरु. लेफ्ट हँडेड जेव्हा बॅट्समॅन आलाय त्याच्यानंतर आपण क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा थोडस बदल आपल्याला पाहायला मिळतात. गुरु आलेत. चला जास्त वेळ खर्च करू नका, वारंवार तुम्हाला सूचित देखील केलं जातं, तुम्ही खूप सारा वेळ खर्च करतायत. चला जुनेद सामोरा जाईल गुरु. अशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. जुनेद आपण पाहतोय अगदी लेग स्टिक मिस केल्या, पण पाहिलं असेल थोडंसं लेग स्टिकच्या बाहेर होता आणि त्याच्यानंतर पंचांनी दंडित देखील केले गेले. हा दिशेन चेंडू आम्हाला दर्शवलं गेलाय आणि त्याच्यानंतर आपण धावसंख्या पाहतोय स्कोरबोर्डवर 24 या अंकावर. धावा. पुन्हा जुनेद. दिशाहीन चेंडू आल्यानंतर पुढचा चेंडू क्रॉस बॅटने गेलून काढलाय अलाउंड द कार्पेट. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील. डीप मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. उचलून फेक देखील झाली आहे.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि येस नक्कीच 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते आणि अगदी आपण चेंडू पाहिला तर डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत नक्कीच संधी होती आणि त्या संधीचं सोनं करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. 2 धावा देखील येताना आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय 26 या अंकावर. इथून स्कोर खूप सारा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय स्कोरबोर्डवर. यावेळेस चुकी घडली, फुलटॉस चेंडू आणि हलक्या हाताने भिरकावून दिलाय. चेंडू जाईल 6 धावांसाठी आला षटकार. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला फक्त हलक्या हाताने आपण पाहतोय शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. टायमिंग परफेक्ट होतं. त्याच जोरावर त्या ठिकाणी 6 धावांसाठी षटकार देखील आलाय. 6 धावांच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या अंकावर. चला जास्त वेळ खर्च करू नका. जुनेद धावसंख्या झाली आहे 32. अजून एक मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. स्टेप आउट नक्कीच केलं होतं. एक पाऊल पुढे आले होते, मात्र चेंडू आपण पाहतोय अगदी पिच झाल्यानंतर थोडंसं वलन देखील घेतलं होतं. अप्रतिम चेंडू राहिलाय. लोवर फुलटॉस टाईपचा चेंडू होता आणि त्यावर आपण पाहिलं असेल शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकीचं राहिलंय, कारण चेंडू आपण पाहिलं तर सरळ रेषेत आला होता आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. जर सरळ बॅटने केला असतं तर काहीतरी वेगळं पाहायला नक्कीच मिळालं असतं. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल केला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. दूरवरून येथील प्रयत्न करतील. चेंडू फील्ड केला जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. खूपच आपटून टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पूल देखील केला होता त्या चेंडूवर, मात्र मिस टाइम शॉट होता. क्षेत्ररक्षक नव्हते. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा देखील पडून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या पाहतोय 34 या अंकावर. जुनेद पुढचा चेंडू घेऊन वेळेस अपील केली जाते. तर काय घडलंय त्या ठिकाणी? त्याचं अपील केली गेली होती आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय. अजून एक विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गुरु बॅक टू द डगआउट. धन्यवाद डिझाई. चला क्षेत्ररक्षण सजवा. विनंती असेल क्षेत्ररक्षण सजवा. जास्त वेळ खर्च करू नका. धावसंख्या आपण पाहतोय 34 या अंकावर. गोलंदाज झालेत सचिन आणि फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला असतील सुहास, नॉन स्ट्राईक एंडला असतील निलेश. निलेश आणि सुहास 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लोवर फुलटॉस होता. सरळ आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू केलून काढला लावून तर कार्पेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला होता आणि नक्कीच 2 धावा पडून देखील पूर्ण केल्या गेल्यात. यात पुढील चेंडू सचिन. यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता. रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर आपण पाहिला असेल हा चेंडू निर्धाव आलाय.
नक्कीच गोलंदाजाकडे ती क्षमता आहे आणि त्याच प्रकारची गोलंदाजी देखील केली जाते आपण पाहतोय, कारण या आधीचा चेंडू अगदी लोवर फुलटॉस स्टेपला गेला होता. त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला तर हा अगदी वुडलँड स्पॉटवर पिच केला गेला. पुढील चेंडू, हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. आपण पाहतोय त्या ठिकाणी केलून काढलाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू फील्ड देखील केला जाईल. काय घडलंय तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला होता आणि काय घडलंय. चला, जास्त वेळ खर्च करू नका. तुम्ही खूप सारा वेळ खर्च करताय आणि तुम्हाला वारंवार विनंती देखील केली जाते, तुम्ही वेळ जास्त खर्च करू नका. धावसंख्या आपण पाहतो 39. यावेळेस पुढे सरसावत आले होते, स्टेप आउट केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. स्टेप आउट केला होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेस गोलंदाज बाद होईल. अजून एक विकेटचं बदल. नवीन फलंदाज झालेत अभि. आयोजक आहेत अभि. पुढे सरसावत पुन्हा एकदा आपण पाहिलं, स्टेप आउट केला होता मात्र ऑन साईडला अलाउन द कार्पेट गेलून काढलाय. आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि तिसरी धाव ती देखील कंप्लीट केली जाईल. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही तर दोनच धावांवर समाधान मानत तरी 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि अभि आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. आपण पाहिलं 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतो 42, 42 रन. पुढे सरसावत केलून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत महेश येथील डाऊन द बॉल आणि झेल स्वीकारली जाईल. अभि बॅक टू द डग आउट. षटक समाप्तीचा सुद्धा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 42. विजयाकरिता 43 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. आपण पाहणार आहोत मॉर्निंग वाडा आणि यामध्ये जो विन होईल यापुढील होणारा सामना मॉर्निंग वाडा आणि या सामन्यामध्ये जे विजय होतील ते तरी मॉर्निंग वाडा संघाचे कर्णधार आपण टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. आपण इथे आला असाल तर आपण लगेच टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. हॅलो. परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व मान्यजी
विलास काका यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही गुड मॉर्निंग मंचाच्या वतीने विलास काकांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. चतुर्भुज संघाने आपले 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहेत. मित्रांनो थोडी घाई करा, वाजलेले आहेत 2:30. अजूनही 4 सामने पूर्ण खेळवायचे आहेत आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचा समारंभ होईल. कृपया थोडीशी घाई करा. चला स्पीडअप करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची सुद्धा दक्षता ठेवा. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल भरपूर साऱ्या संघांना पॅनल्टीचा सामोरा जावा लागला होता. लगेच पारितोषिक आलंय या ठिकाणी. विलासजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याकडनं पारितोषिक आहे. जर पहिल्या चेंडूवर विकेट घेतला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज, पहिल्या चेंडूवर षटकार देखील लगावला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज, आणि पहिल्या चेंडूवर चौकार आला तर 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. अमोल पाटील यांचे पिताश्री आहेत, त्यांच्याकडनं हे पारितोषिक आलंय. आणि त्यांच्या समवेत त्यांची नात काव्या देखील आहे. हे सामने एन्जॉय करते, इथनं आपण पाहतोय VIP डाईसवर विराजमान आहेत. चला तर बोलूयात सामन्याकडे. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज दिनेश. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहेत. कृपेश आणि दिनेश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू राहिला होता, अगदी पॉपिन क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला होता आणि निर्धाव चेंडू देखील आलाय. पहिला चेंडू पुन्हा दीपेश, दिनेश. त्यावेळेस नक्कीच लाईन भरकडलेत पंच आमच्याकडे बोलतील. हा चेंडू नक्कीच ऑफस्टिक वर ठेवायचा प्रयत्न होता, अतिरिक्त बाहेर पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पंचांनी दंडित देखील केला गेलाय. दिशाहीन चेंडू आलाय. अवंतर धावेने श्री गणेश देखील केला जाईल संघाचा. दिनेश आता यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारली जाईल. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रुपेश वेक्टरला गाव. चला एकत्रित येऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. विकेट गेल्यावर पण एकत्रित यावं लागतं का? विकेट गेली तरी तुम्ही एकत्रित येता, षटक संपतं तेव्हा एकत्रित येता, षटकार लगावल्यावर पण एकत्रित येता. स्पीडअप करा ना, इथून पुढे सामने खेळवायचे आहेत. तुम्हाला वारंवार आम्ही सूचित करतोय. आजच्या दिवसामध्ये विचार केल्यानंतर कोणत्याही संघाला पेनल्टी लागलेली नाहीये. जर इथून तुमचं तशाच प्रकारचं कृत्य राहिलं तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 15 मिनिटांचा कालावधी आहे, याचं सुद्धा भान ठेवा. टायमर ऑन आहे. नवीन फलंदाज आले तर वैभव. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर आपण पाहिलं तर दिशाहीन चेंडू आणि त्यानंतरचा हा चेंडू, यावर विकेट आलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. ते बॅट्समन वैभव. पुन्हा सज्ज झालेत दिनेश.
यावेळेस थोडीशी लाईन बार काढलेत पंच लगेच आमच्याकडे वळले तर आम्हाला दर्शवलंय की हा दिशाहीन चेंडू असेल. ऑफ स्टिक वर वारंवार आपण पाहायला गेलं ना तर पिचिंग केली जाते. ऑफ स्टिकच्या बाहेरच चेंडू ठेवले जातात आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं असेल हा दुसरा दिशाहीन चेंडू असेल आणि धावसंख्या आपण पाहतोय 2 या अंकावर. धावा झाल्यात 2. पुढील चेंडू पुन्हा दिनेश. वेळेस शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल स्वीकारली जाते. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वैभव बॅक टू द डक आउट. इस 2 विकेट घेतल्याबद्दल त्यांना पारितोषिक देखील लगेच आलंय विलास पाटील यांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. ओव्हर झाली आहे कारण आपले नियम आहेत की 45+ जेव्हा गोलंदाजी करतोय त्यावेळेस 45+ फलंदाज देखील क्रीजवर पाहिजेत आणि जे 45+ फलंदाज होते ते बाद झालेत. म्हणून आपण पाहिलं असेल तर ही ओव्हर कंप्लीट दिली जाईल आणि आपण पाहतोय धावसंख्या फक्त 2 आल्यात. फर्स्ट ओव्हर इथून कंप्लीट देखील पाहायला मिळाली. 2 विकेट देखील आलेत. चला स्पीडअप करा ना मित्रांनो. मी याआधी उल्लेख केला होता की विकेट आल्यावर पण तुम्ही मीटिंग करता. अभि आहेत जे आयोजक आहेत त्यांना विनंती आहे तुमच्याकडनं अपेक्षा आहेत कारण तुम्हीच आम्हाला येऊन सांगता की अशा प्रकारचा टाइमर तुम्ही सेट करा एवढा टाइम द्या आणि तुम्ही स्वतः आयोजक एवढा वेळ खर्च करताय ना तर तुम्हाला सुद्धा दंडित केलं जाईल. तुम्ही आयोजक आहात म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कंजेशन नसणार आहे याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. गोलंदाज निलेश आणि नवीन फलंदाज आलेत. तर आपण पाहतोय दिनेश असतील स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडला महेश. तर इथून धावसंख्या आपण पाहतोय ना फक्त 2 आणि विजयाकरिता 18 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे. चला स्पीडअप करा. तुमचं पहिलं षटक बॅट्समन आउट झाले म्हणून संपलं पण ते तीन चेंडूसाठी तुम्ही 5 मिनिटांचा वेळ तुम्ही त्या ठिकाणी खर्च केला होता. यावेळेस आपण पाहतोय स्वीप शॉट केला गेलाय त्या ठिकाणी शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र एकच धावा येईल कारण स्ट्राईक एंडला महेश यांना आणलं गेलंय. महेश यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. महेश आहेत स्ट्राईक एंडला नवीन आलेला फलंदाज महेश यांना इथून नक्कीच कामगिरी बजावावी लागेल कारण आपण पाहिलं तर संघ थोडासा संकटात सापडलाय. महेश दाभाड गावातून बिलॉंग करतात. तेच महेश या ठिकाणी आपण स्ट्राईक एंडला आता पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिलं अगदी सफल झाले होते. शॉर्ट पिच चेंडू होता त्यावर पुल केला गेलाय आणि डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आलाय. 6 धावांसाठी षटकार महेश यांच्या बॅट. महेशने हा षटकार लगावला आणि लगेच पारितोषिक देखील आलंय. विलास पाटील साहेबांकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय इथनं. षटकार आलाय. हा संघर्षाचा डंका वाजवणारा षटकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पण धावा पाहतोय स्कोर बोर्डवर 9 या अंकावर. पुढील चेंडू पुन्हा शफल झालेत. पुन्हा पुल केलाय मात्र आता आपण पाहतो मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केला जाईल. त्यानंतर आपण पाहतो एकच धाव असेल आणि थांबवलंय देखील महेश यांनी कारण आपण पाहिलं असेल तर महत्वपूर्ण 2 विकेट आले. त्यानंतर इथून विकेट गमावायची नाहीये कारण जर सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करायची असेल तर विकेट वाचवणं सुद्धा आवश्यक असेल.
आणि स्ट्राईक एंडला आता आपण पाहतोय दिनेश जे सलामीच्या जोडीमध्ये आले होते ते दिनेश अजून देखील क्रीजवर आहेत. त्यांच्याकडनं देखील खूप साऱ्या अपेक्षा असतील. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपण पाहतोय स्लोवर पण चेंडू बॅटनं बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता. त्यानंतर धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. काय घडलंय त्या ठिकाणी? धावाचा प्रयत्न पण झालाय, धाव सुद्धा पाहायला मिळाली, चोरटी धाव. त्यानंतर धावाचा प्रयत्न होता, मात्र सुखरूपरित्या आपल्या क्रीजमध्ये परतताना आपण पाहिले फलंदाज दिनेश. पुढील चेंडू अलेश महेश अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने फ्लिक केला गेलाय पुन्हा. नक्कीच याआधी आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर महेश यांनी तो फायदा देखील उचलला होता. त्यानंतर महेश यांना सुद्धा त्यांची आपण पाहिलं फलंदाजाची शैली ओळखली गेली आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी देखील केली जाते. तर पाहिलं असेल हा चेंडू अगदी पॉपिन क्रीज मध्ये चेंडू टिपला गेला होता, त्याच्यानंतर हलक्या हाताने फ्लिक पाहायला मिळाला, सन्मान दिला होता या चेंडूला. पुन्हा गोलंदाज दिनेश सफल झाले तर लावून कार्पेट खेळून काढलाय. अगदी आपण पाहिलं ना फक्त एक षटकाराला मिसफील्ड झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय या देखील थोडं दबाव बोलून पूर्ण केल्या जातील. इथून जर विजय संपादन करायचा असेल तर एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाहीये, कारण दबाव आपण पाहतोय आता झालेत षटकांचा खेळ झालाय 2 आणि धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 14 अंकावर. आणि इथून विजयाकरिता 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. स्पीडअप करा ना दादा, स्पीडअप करा विनंती आहे. कारण तुम्ही जेव्हा फील्ड सजवण्या अगोदर हडल जेव्हा घेताना तेव्हाच डिसाईड करायचं असतं की कोणता गोलंदाज किती क्रमांकाचा षटक हाताळेल. तुम्ही प्रत्येक षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग करताय आणि तिथे ठरवताय की कोणता गोलंदाज इथून गोलंदाजी हाताळेल. ते टाइमर सुद्धा सेट केलंय. धावसंख्या आपण पाहतोय 14 आणि इथून विजयाकरिता चला ना जास्त वेळ खर्च नका ना करू. प्रॅक्टिस तुम्ही ग्राउंडच्या बाहेर जेव्हा करतात, आता आपल्याला एवढा वेळ होतोय तरी तुम्ही अधिकचा वेळ खर्च करताय. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज आलेत दीपक. पहिला चेंडू नक्कीच फलंदाजांनी पाहिला आणि सोडून देखील दिलाय, मात्र इथून आमचे पंच जाऊन चेक करतील की चेंडूची पिचिंग कुठे झाली होती. अगदी रेषा आहे पिचची त्याच्या बाहेर आपण पाहतोय चेंडू पिच डिलिव्हर केला गेला आणि हा नो चेंडू देखील घोषित केला. आता पुढील चेंडू फ्री हिट देखील असेल. नक्कीच नो चेंडू आलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील, डिस्कस करू नका. पंच निर्णय देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीयेत आणि तटस्थ आहेत. पंचांचा निर्णय देखील आलाय. आपण पाहतोय हा चेंडू फ्री हिट असेल. नो आला आणि त्यानंतरचा हा चेंडू फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिट चेंडूवर किती धावा जोडल्या जातील? शॉर्ट पिच चेंडू, नक्कीच मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिलं तर सफल झाले होते, मात्र बॅट थोडीशी लेट आलेली असावी. हा चेंडू आपण पाहिला असेल तर टप्पा पडला आणि थोडासा आतमध्ये देखील आला होता. आपण पाहू शकता चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर वलन देखील घेतलं होतं. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली होती. पुन्हा दीपक फ्रीडच्या चेंडूवर देखील अप्रतिम हाताळणी केली होती. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा पुल केला. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय. 6 धावांसाठी आलाय. ऑन साइडला हा षटकार. आणि महेश यांना पुन्हा पारितोषिक आलाय. जेव्हा जेव्हा षटकार लगावणार तेव्हा तेव्हा आमचे मान्यवर आमच्यामध्ये आहेत आणि ते लगेच पारितोषिक देत आहेत. 100 रुपयाचा अजून कॅश प्राइज आलाय. या आधीचा देखील अशाच प्रकारे फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र आपण पाहिलं असेल थोडेसे जास्तच आपण सफल झाले होते. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू आला होता. मात्र यावेळेस आपण पाहिलं
की फलंदाजाने ते ओळखली होती, ती लाईन ओळखली होती, ती लेंथ ओळखली होती आणि त्या प्रकारचा फटका देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा महेश यावेळेस ओव्हर विच चेंडू अमिष टाइम शॉट पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा पडून पूर्ण देखील केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्ड वर 23 अंकावर. आता समीकरण बदलताना देखील पाहतोय 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. मॉर्निंग वाडा संघ आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. या सामन्यातील जो विनिंग टीम असेल त्याच्यासोबत आपली लढत होणार आहे आणि टॉस देखील करणार आहोत. मिस टाइम शॉट आहे हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आले दूरवरून आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश बॅक टू द डग आउट. चला एकत्रित येऊ नका, क्षेत्ररक्षण सजवा, एकत्रित येऊ नका. नो मीटिंग्स प्लीज, नो मीटिंग्स मित्रांनो, नो मीटिंग्स प्लीज. बघा तुमच्या याच्यामुळे पुन्हा एकदा नियम आम्हाला अंमलात आणावा लागेल. जर डिले झाला एक सामना संपण्यासाठी त्याची पेनल्टी लावण्यात येईल. कृपया अशी वेळ येऊन देऊ नका. आणि दीपक यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय या विकेट करता 100 रुपयाचं कॅश प्राइज. आता आपण पाहतोय महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या आतमध्ये आला. महेश डकआउटच्या आसऱ्याला परतताना आपण पाहिले. आता मात्र समीकरण पुन्हा चेंज होताना 8 चेंडू आणि 20 धावा. स्टिक वर चेंडू ठेवला होता. अगदी हा चेंडू पाहिला असेल तर टप्पा पडला आणि थोडासा आतल्या दिशेने वळण देखील घेतला होता. तेच सांगत असताना पंच देखील पाहायला मिळाले. हा पाहू शकता टप्पा पडला. यस नक्कीच आतमध्ये आला होता चेंडू. त्याचनंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू आलाय. सचिन आहेत आता नवीन आलेले फलंदाज. 7 चेंडू आणि 20 धावा. इथून जर या चेंडूवर मोठा प्रहार आला तर समीकरण वेगळं पाहायला मिळणार आहे. निर्णायक चेंडू असेल. लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो. मिस टाइम शॉट आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक आहेत विकेटच्या क्षेत्रामध्ये. झेल स्वीकारली जाईल आणि अजून एक विकेटचं बदल. सचिन बॅक टू द डग आउट. विकेट देखील आलेत आणि त्याच करता पुन्हा आपण पाहतोय विलास पाटील साहेबांकडनं 100 रुपयाचा अजून कॅश प्राइज आलंय. एकंदरीत 200 रुपयाचं कॅश प्राइज दीपक करता आहे आणि महेश साठी सुद्धा पारितोषिक आलं होतं. त्याने जे 2 षटकार लगावले होते त्याकरिता सुद्धा ते पारितोषिक देखील आमच्याकडे जमा आहे. दिनेश यांनी सुद्धा विकेट घेतला होता, त्यांच्याकरिता देखील पारितोषिक आलं होतं. ते देखील आमच्यामध्ये जमा आहे. तर चला नवीन फलंदाज आलाय जुनेद. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. आता 6 चेंडू 20 धावा. जुनेद आलेत नवीन फलंदाज. चला जा स्पीडअप करा दादांनो. तुम्हाला खूप वेळा सांगून झालंय. आता हा लास्ट कॉल असेल. इथून पॅनलाइज केले जाईल. तुमचे 12th मॅन देखील आहेत इथे आणि तुम्हाला लास्ट ऑफिशियल कॉल आहे. इथून कॉल दिला जाणार नाही. तुम्ही खूप वेळ खर्च केलाय. लक्ष असू द्या हा लास्ट कॉल आहे. इथून तुम्हाला कॉल दिला जाणार नाही. पॅनलाइज केलं जाईल. तुमचे 12वे खेळाडू देखील इथे आहेत. त्यांना देखील माहित आहे तुम्ही किती वेळ खर्च करताय. चला तर सामन्याला सुरुवात. पहिल्या चेंडूवर विकेट आली तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर आपटून टाकला होता. ऑफ साईडला गेलायचा होता. तर आपण पाहिलं असेल तर निर्धाव चेंडू आला. आता 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर गुरु. पुढील चेंडू यावेळेस शफल झाले आणि सोडून दिलं. नक्कीच सोडून दिलंय कारण लेग स्टिकच्या थोडस बाहेर होता चेंडू आणि नक्कीच पंच आमच्याकडे बोललेत आम्हाला दर्शवलंय. हा दिशाहीन चेंडू असेल. अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये देखील ऍड केली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 24 या अंकावर. इथून आता 19 धावांची आवश्यकता असेल 5 चेंडू मध्ये. इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. अपील देखील केली गेली आहे. नक्कीच ती पिचिंग आपण पाहतोय. लेग स्टिकला मिस करणारा चेंडू होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं अपील देखील फेटाळून लावत असताना पंच त्या ठिकाणी अजून एक धाव आले. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जुनेद असतील. आता स्ट्राईक एंडला
आणि पाहतोय 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. जुनेदमध्ये ती क्षमता आहे. मात्र पाहूयात त्या प्रकारची फलंदाजी होईल का. मात्र गोलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. स्टंप नीट करा पंच. 4 चेंडू 18 धावा. जुनेद पहिलाच उडवलाय उडवलाय, आल्या आल्या जुनेद याच्या बॅट मधनं आलाय हा 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. जुनेद करता देखील पारितोषिक आलंय आता. विलासजी पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांच्याकडनं पारितोषिक आलंय. अगदी ते सुट्टे करूनच आलेत. 100-200च्या नोटा घेऊनच आलेत आणि घरून येताना नक्कीच ते तिथून विचार करूनच आलेत घरून की जाऊन तिथे पारितोषिक लावणार. आणि तेच पारितोषिक लावत असताना आपण पाहतोय जुनेद करिता पारितोषिक आलंय. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. 4 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असताना महत्वपूर्ण षटकार आला. आता पुन्हा पाहतोय जुनेद पुन्हा उडवला. मिस टाइम शॉट आहे. स्वतः गोलंदाज येतील डाऊन द बॉल प्रयत्न करतील, मात्र झेल सोडली आहे आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला थ्रो देखील अचूक आलाय. काय घडलंय त्या ठिकाणी. थर्ड अंपायर नक्कीच पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायरची मागणी केली आहे पंचांनी आणि ते चेक देखील केलं जाईल. यस फलंदाज बाद आहेत. आता आपण पाहतोय 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. सॉरी 11 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू माफ करा, थोडस करेक्शन होतं. नवीन फलंदाज आले तर मैदानाच्या आतमध्ये हर्षल. यापुढील होणारा सामना गुड मॉर्निंग वाडा वर्सेस विजय संघ. सध्याचा सुरू असलेला सामन्यामधला विजय संघ वर्सेस गुड मॉर्निंग वाडा. गुड मॉर्निंग वाडा संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. टॉस बॉक्समध्ये यायचं, आपल्या नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. गुड मॉर्निंग वाडा, माझा आवाज तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचत असेल. आपल्या सर्वच्या सर्व 11 प्लेइंग 11ला आपण रेडी पण ठेवायचं आहे. दरम्यान चला तर पुढील चेंडू आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज झालेत हर्षल आणि 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अलाउंड द कार्पेट केलून काढलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला उचलून फेक केली जाईल. स्ट्राईक एंडला नक्कीच थ्रो आलाय, मात्र 2 धावा आल्यात. आता इथून आपण पाहतोय 1 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. जर
एक चेंडू 9 धावा, इथून एक फेअर डिलिव्हरी आणि इथून जर चुकी घडली ना, जशी आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं त्या प्रकारची जर चुकी घडली तर काहीतरी वेगळं समीकरण पाहायला मिळेल. स्विच हिट करायचा होता आणि अगदी निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय आणि सामना विजय होतोय या ठिकाणी. संघ ओम साई परी 11. आणि चला तर आपण लगेच प्राइज देखील देणार आहोत. महेश याने 2 षटकार लगावले होते, त्यांच्याकरता देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्याच्यानंतर जुनेद यांनी सुद्धा एक षटकार लगावला होता, त्यांच्याकरिता 100 रुपयाचा आहे. दिनेश यांनी 1 विकेट घेतला होता, त्यांच्याकरिता 100 रुपये. आणि दीपक यांनी 2 विकेट घेतले होते,